नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मोटिवेशनल ट्रेडर. तर आज मंगळवार आहे. मी 2-3 दिवस झाला माझ्या गावाकडे आलेलो असल्यामुळे मी कुठल्याही पद्धतीचा ट्रेड वगैरे काही घेतलेला नाही आहे. जे माझे स्विंगचे ट्रेड आहेत ते व्यवस्थितरित्या चालू आहेत. आणि सध्याला जे मी आज जो ट्रेड घेतलेला आहे, जो की तुमच्यासमोर एक्सप्लेन करतो आहे, तो म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये जो आजचा ट्रेड घेतलेला आहे. खरं तर माझी एंट्री तुम्हाला जी ट्रेंड लाईन दिसते आहे, या ट्रेंड लाईनच्या खाली जिथं कॅन्डल क्लोज झाली, म्हणजे एकतर मी एंट्री घेणार होतो ह्या कॅन्डलवरती, ह्या कॅन्डलवरती मी इथे एंट्री घेणार होतो, बट ती एंट्री मला तिथे घेणं पॉसिबल झालं नाही. म्हणून मग माझी एंट्री झाली इथे, कुठे 7145वरती माझी एंट्री झाली. बरोबर आहे. तर 7145वरती मी जास्त काही नाही, एक 12च क्वांटिटी घेतलेल्या होत्या. आणि त्या 12 क्वांटिटी घेतल्या असताना जो मला माझा रिस्क आणि रिवॉर्ड जो होता तो होता 1:2 अशाप्रमाणे माझा रिस्क आणि रिवॉर्ड होता. आणि तो एकदम छान पद्धतीनं मी कॅप्चर केलेला आहे, जो की तुम्ही आता बघू शकता. 1:2 रिवॉर्ड म्हटल्यानंतर माझं जे काही टार्गेट आणि माझं जे काही स्टॉप लॉस होता तो अशा पद्धतीचा होता. हे बघा, हार्डली फक्त 13 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस होता, जे की ह्या कॅन्डलवरती मी ह्या कॅन्डलचा जो हाय लावलेला होता त्या कॅन्डलवरती मी आजचा स्टॉप लॉस लावलेला होता. आणि जो माझा 1:2 प्रमाणे जो माझा टार्गेट होता, तर ते माझं टार्गेट अचीव कुठं झालं माहिती आहे का तुम्हाला? तर ते माझं अचीव टार्गेट इथं झालं 7118ला. बरोबर आहे. बट मी एक 2-3 सेकंद थांबलो आणि माझं मी आय थिंक एक्झिट केलं आहे 16ला. आय थिंक काहीतरी एक्झिट झालो आहे मी 7116ला काहीतरी एक्झिट झालो आहे. तर मला 1:2.26 म्हणजे जवळपास मी अडीच 2.26 म्हटल्यानंतर एक 1:2.25 असं मी टार्गेट अचीव केलेलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्यापाशी आज कुठल्याही पद्धतीचा सेटअप वगैरे नव्हता. मी माझ्या मोबाईलवरूनच ट्रेड केलेला आहे. फक्त मी ट्रेड का करू शकलो हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. बिकॉज फक्त एकच त्याला कारण आहे, ते म्हणजे शांतपणाने मी बसलो एका ठिकाणी, व्यवस्थित ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस केल्यानंतर माझ्या सेटअपला ज्यावेळेस ट्रेड हिट झाला त्यावेळेसच मी त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली. त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये बिलकुल कसल्याही पद्धतीची एंट्री घेतलेली नाही आहे. तुम्हाला वाटलंच तर मी माझा पोर्टफोलिओ पण दाखवतो. हे बघा, तुम्ही माझ्या केलेल्या ट्रेडला भलेही हसत असाल, कारण की मी एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करतो. मग तुम्हाला वाटत असेल की यार एवढ्याशा छोट्या क्वांटिटीमध्ये काय. तर सांगायची अशी की छोट्या छोट्या गोष्टीच जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं केल्या तरच तुम्हाला त्याच्यामधून यश मिळतं. ओके, हे बघू शकता तुम्ही 294.50 रुपयाचं प्रॉफिट मी कॅप्चर केलेलं आहे. फक्त आणि फक्त किती क्वांटिटी घेऊन तुम्हाला ते पण दाखवतो मी. क्वांटिटी हे बघा, एक सेकंद. ऑर्डर हिस्ट्री, ट्रेड समरी, फक्त 10 क्वांटिटी घेतलेल्या होत्या मी. तरी तुम्हाला सॉरी 12 म्हटलो, कारण की माझ्याकडं बजेटच 14,500-600 काहीतरी समथिंग होतं. तर मी 10 क्वांटिटी घेतलेल्या होत्या. त्या 10 क्वांटिटीमध्येच जे मी टार्गेट आहे ते 1:2 प्लस कॅप्चर केलेलं आहे. सो त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. नक्कीच एक ना एक दिवस माझा तुम्हाला हा दिसणारा आजचा जो ग्रीनवाला पोर्टफोलिओ आहे, किंवा जो आत्ता तुम्ही बघत असाल की जो तुम्हाला आत्ता दिसणारा जो PNL आहे, तो भलेही त्याची क्वांटिटी असेल किंवा मी गेन केलेलं प्रॉफिट असेल, हे नक्कीच तुम्हाला छोटं दिसत असेल. परंतु मला माहिती आहे, ज्यावेळेस आपण ट्रेडिंगच्या सेटअपवरती बसत असतो, ज्यावेळेस सगळी सिच्युएशन आपल्या डोळ्यासमोर असते, त्यावेळेस डिसिप्लिन, सायकॉलॉजी,
परत रिस्क रिवॉर्ड रेशो कसा काम करतो हे त्याच वेळेस समजतं ज्यावेळेस आपण आपल्या सेटअपच्या समोर बसलेलो असतो. सो त्यामुळं मी एकच गोष्ट ठरवली की आपण जोपर्यंत व्यवस्थितरित्या आपली सायकॉलॉजी आपण मेंटेन करत नाही तोपर्यंत छोटे लॉस आणि मोठं प्रॉफिट कसं घेता येईल याच्याकडेच माझं लक्ष आहे. सो त्यामुळं तुम्ही हाच ट्रेड म्हणून नाही आहे, माझे कुठलेही ट्रेड तुम्ही बघा, मी जे ट्रेड करतो आहे त्याच्यामध्ये माझा लॉस नक्कीच कमी असणार आहे आणि प्रॉफिट जास्त असणार आहे. कारण की त्याच्यामधूनच मला माहिती आहे की मी एक नक्कीच भविष्यामध्ये मी ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं प्रॉफिट तुम्हाला मी शेअर करेलच. आणि माझी जी जर्नी आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा. मला त्याच्यामध्ये तुम्ही कसं करताय, तुम्हाला आणखीन काय नवीन माहिती पाहिजे ते पण मला विचारा. आणि जर कुठं माझंही चुकत असेल तर मला पण सजेस्ट करा की सर तुमचं इथं चुकतं आहे. नक्कीच मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.